नमस्ते बालमित्रांनो, मी कुटे परिघा, गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रायमरी स्कूल संगमनेर. बालमित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील शर्तीने खिंड लढवली हा 10वा धडा शिकणार आहोत. बालमित्रांनो, मागील धड्यामध्ये आपण शिकलो आहोत की शिवरायांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या तत्वाचा वापर करून विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार अफजल खान यास हा म्हणता धुळीस मिळवला. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला. अफजल खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला. अफजल खान हा अफजल खानचा मुलगा आणि अफजल खानच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी म्हणजे बदला घेण्यासाठी तो सिद्दी जोहर बरोबर निघाला. पन्हाळगडचा वेढा याविषयी माहिती पाहूया. पन्हाळगडचा वेढा. सिद्दी जोहर शूर पण क्रूर होता. क्रूर म्हणजे दुष्ट होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. चौफेर म्हणजे सर्व बाजूने वेढा घातला. या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी पन्हाळगड दिसत आहे. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला की सिद्दी जोहर वेढा उठवील असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शुदोरी संपत आली. शुदोरी म्हणजे अन्नधान्य. आता काय करावे? शक्तीचे काम नाही. तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो. स्वाधीन करतो म्हणजे तुमच्या ताब्यात देतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. आणि असा किल्ला ताब्यात देण्याचा निरोप आल्यामुळे सिद्दी जोहर खुश झाला. त्याने ते कबूल केले. वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिकही खूप कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. शरण येणे म्हणजे माघार घेणे. शिवाजी महाराज माघार घेत आहे आणि पन्हाळगड सिद्दी जोहरच्या ताब्यात देत आहे म्हटल्यावर सर्व सैनिक खाणे पिणे गाणे बजावणे हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. शिवराय पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर कसे पडले ते आता पाहूया. शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार म्हणजे आनंद उत्सव साजरा करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. या योजनेसाठी एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. या चित्रामध्ये खालील चित्रामध्ये पहिल्या चित्रात आपल्याला तो बहादूर तरुण दिसत आहे. त्या तरुणाचे नाव होते शिवाकाशीद. शिवाकाशीद शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा एक सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. या बालमित्रांनो, या चित्रामध्ये वरील चित्र आहे ते पन्हाळगडावरील राजदिंडी दरवाजाचे आहे आणि या राजदिंडी दरवाजातून शिवरायांची वेशभूषा केलेल्या शिवाकाशीद याची पालखी येथून जाणार आणि ती पालखी इकडे गेल्यानंतर शिवाकाशीदची पालखी गेल्यानंतर शिवाजी महाराजच जात आहे असे समजून शत्रू पक्ष आनंद उत्सव साजरा करणार आणि शिवाजी महाराज दुसऱ्या वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. ठरल्याप्रमाणे शिवाजी पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो धो पाऊस पडत होता.
तरी शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजी राजास पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती. इकडे थोड्या वेळाने शिवा काशीचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले. तत्काळ म्हणजे लगेच काही क्षणातच ठार केले. शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले. तो अमर झाला. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला. हातावर तुरी देणे म्हणजे फसवणे. शिवरायांनी किल्ला तुमच्या ताब्यात देतो असे हे करून योजना आखून ते निष्ठून गेले आणि हे पाहून सिद्धी जोहर खूप चवताळला, म्हणजे त्याला खूप राग आला. त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. पेचात पडले म्हणजे संकटात सापडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. आता पाहूया बाजी प्रभूचा बाणेदारपणा. चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले आता विशाळ गड गाठणे कठीण. ते बाजी प्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे. बालमित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांचा संवाद होताना दिसत आहे. पुढील शिवाजी महाराज बाजी प्रभूला बोलले, वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर. आता विशाळ गड हाती लागत नाही. चला शत्रूला उलटून तोंड देऊया. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजी प्रभूने ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते. बाजी प्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळ गडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढून देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे आपला निभाव लागणार नाही. निभाव लागणार नाही म्हणजे टिकाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही येथेच थोपून धरू. तुम्ही गडावर पोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा. निर्धास्तपणे जा म्हणजे बिनधास्तपणे जा. बाजी प्रभूची सौम्य भक्ती बघून शिवराय गैवरले. गैवरले म्हणजे त्यांचा ऊर भरून आला. बाजी सारखा मोहरा इरेला घालणे म्हणजे वाया घालणे त्यांच्या जीवावर आले होते. पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचा आवाज होईल आणि मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. बाजीने शत्रूला रोखले. बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळ गडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या. त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडी खाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दानो, हुशार. जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका. बाजी प्रभू आणि त्यांची मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतली वाट बिकट आणि नागमोडी होती. एका वेळी 3-4 माणसे कशी बशी वर चढू शकत. तिकडे शिवराय विशाळ गडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळ गडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते.
एवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. काम फत्ते होणे म्हणजे यशस्वी होणे. खिंडीतील झुंज. इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगड धोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत. त्यांनी सराईतपणे हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. कित्येकांची डोकी फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली. नामोहरम झाली म्हणजे पराभूत झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, हाणा मारा. मावळ्यांना स्फुरण चढली. स्फुरण चढले म्हणजे त्यांचा उत्साह वाढला. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. वर्षाव म्हणजे मारा सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पठ्ठ्यानो, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोराचा मारा, शाब्बास तुमची. दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. तिकडे शिवराय विशाळ गडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्वाचा होता. विशाळ गडाच्या पायथ्याशी शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रू बरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळ गडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. बाजीचा पराक्रम. इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालू होती. सिद्धी मसूद चिडला. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजी प्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. बालमित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला लढाईचे चित्र दिसत आहे आणि बाजी प्रभू देशपांडे किती त्वेषाने लढत आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. बाजी प्रभूंनी पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह म्हणजे शरीर रक्ताने न्हाऊन निघाले, पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजी प्रभू घाया झाला होता. तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. ती पावनखिंड. एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजी प्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाळ गडावर महाराजांना समजली. तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. बाजी प्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामी निष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजी प्रभू. बालमित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला विशाळ गडाचे चित्र दिसत आहे पहिल्या चित्रामध्ये, आणि शिवराय पन्हाळ गडाकडून विशाळ गडाकडे आलेले आहेत. दुसरे चित्र हे घोडखिंडीचे आहे आणि घोडखिंड स्वामी भक्त बाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झाली आणि ती इतिहासात पावनखिंड या नावाने अमर आहे. बालमित्रांनो, या धड्याखालील स्वाध्याय तुम्ही 10 धडा मन लावून 2-3 वेळा वाचा आणि स्वाध्याय सोडवा. तुम्ही स्वतः उत्तरे शोधा, छान अक्षर काढा आणि स्वाध्याय सोडून झाल्यावर सर्व प्रश्नोत्तरे वाचा आणि लक्षात ठेवा. या धड्यावर आधारित मी तुम्हाला एक उपक्रम सांगणार आहे. शिवरायांच्या सेवेमधील स्वामीनिष्ठ सेवक बाजी प्रभू देशपांडे या सेवकाची अधिक माहिती मिळवा आणि संग्रहित ठेवा. धन्यवाद.